संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड. फोन नंबर 0219226488, 9168308081. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आर्थिक संकटात असल्याने या संकटातून बाहेर येण्यासाठी पालकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर झालेल्या विरोधानंतर मनसेने हा मुद्दा उचलून धरला असून घोटाळे यांनी करायचे आणि पालकांनी का म्हणून भुर्दंड सहन करायचा असा सवाल करत मनसेने याविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आर्थिक संकटात असून काही कोटी रुपयांचे कर्ज संस्थेवर आहे. त्यामुळे यातून बाहेर येण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी पालकांची बैठक घेऊन शिशु मंदिरच्या विद्यार्थ्यांनी 3000 रुपये प्रत्येकी संस्थेला मदत म्हणून द्यावेत असे आवाहन केल्यानंतर पालकांनी बैठकीतच या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला होता. आता मनसेने हे प्रकरण हातात घेतले असून शहराध्यक्ष अनिल मेंढे यांनी कार्यकर्त्यांसह संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या आवाहनाला मनसेचा विरोध असून विद्यार्थी आणि पालकांना त्रास दिला तर जनआंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलाय. शिशु मंदिर शाळेसाठी एक मीटिंग घेतली, पालक सभा घेतली होती. या पालक सभेमध्ये सांगितलं की 3000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यामागे तुम्हाला 3000 रुपये डोनेशन भरावं लागेल, अतिरिक्त फी त्याला आपण म्हणू. बरी सगळ्यांना कंपल्सरी त्यांनी केली होती की ती आम्हाला शाळेला मदत म्हणून तुम्ही ती फी भरा. तर शाळेला मदत का? कारण शिशु मंदिर हे तर सुव्यवस्थित चाललेलं आहे. संस्थेवर ते आलेला अतिरिक्त बोजा त्याचं काहीतरी आम्ही आता संस्थेच्या अध्यक्षांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की आमच्या 2.5 कोटी रुपये तर नुसतं व्याज भरण्यामध्ये गेलेले आहे. मग हे पालकांकडनं कशाला भुर्दंड? म्हणजे विद्यार्थ्यांनी ते पैसे भरायचे का? म्हणून आम्ही तो आंदोलन आज केलं होतं. त्या पालकांच्या सगळ्यांच्या आमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या की आपल्याला पॉलिटेक्निक तर बंद झालेलंच आहे किंवा पॉलिटेक्निकमध्ये जे डब घ्यायचं आलेलं आहे ते आम्ही मागे आंदोलन करून ते चालू केलं. आणि आता जर त्यांना शिशु मंदिरकडे त्यांचा वाकडा डोळा असेल तर ते आम्ही बंद होऊ देणार नाही किंवा त्याला कुठल्या पद्धतीचा भुर्दंड पालकांना भरून देणार नाही. संस्थेवर कर्ज झाले असेल तर ज्यांच्यामुळे कर्ज झाले त्यांच्याकडून कर्ज वसूल करा असे अनिल मेंढे यांनी म्हटले आहे. घोटाळे यांनी करायचे आणि भुर्दंड पालकांनी सहन करायचा हे खपून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. 15,000 आणि 10,000 जर डोनेशन ते लोकांनी भरलेले असतील तर परत 3,000 रुपये फी कशासाठी? म्हणजे घोटाळे यांनी करायचे आणि पैसे पालकांनी भरायचे का? हा आमचा एक मोठा आंदोलनाचा विषय होता. म्हणून खोपोली शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आज सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आम्ही सगळं आंदोलन इथे केलं. कुठलीही अतिरिक्त फी कुठल्याही पालकांनी भरायची नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याला सक्त विरोध आहे आणि आम्ही तो विरोध करत राहणार. जर ती फी घेण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला आणि पालकांना त्रास दिला किंवा जर विद्यार्थ्यांना काही त्रास देण्याचा वेठीस धरायचा प्रयत्न जर शाळेने केला तर आम्ही त्याच्यावरती मोठं जनआंदोलन छेडू. कारण शाळा सगळ्यांची आहे, संस्था सगळ्यांची आहे, पण या काही ठराविक ठेकेदारांनी ठेकेदार पद्धतीने ती शाळा चालवली आणि फक्त पैसे उकळण्याचं काम त्या पद्धतीने झालेलं आहे. तंत्रनिकेतन डब घ्यायला आले असून आता शिशु मंदिरकडे यांचा वाकडा डोळा आहे. संस्था पैसे कमविण्याचे साधन केल्याने संस्थेवर हे दिवस आल्याचे अनिल मेंढे यांनी म्हटले आहे. शहर उपाध्यक्ष तानाजी मालकर, श्याम पाराटे, फिरोज खान, संजय तन्ना, सतीश येरुणकर, नितीन सुतक, प्रकाश बहाडकर, महेश जांभळे, सचिन गुरसळ, विशाल बावणकर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी. संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत. लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.